जुना वादाच्या कारणातून शेळ डायगर येथे राहणाऱ्या फैज सुलतान मालिम या दोन भावांनी अमन मुस्तकीम शेख या 23 वर्षीय इस्माची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचे मुंडके घरापासून वेगळं करण्यात आले आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जनस्थळी टाकून दिले. हत्या करण्यात आला. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखा युनिट राजेश यांना वृत्त बातमीदारांकडून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून परिसर दरम्यान या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. त्यांनी 13 मार्च 2026 रोजी अमन शेख या इस्माचा खून केल्याचं कबूल केलं. या आरोपींनी माहिती देताना दिनांक 13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता अमन शेख याला श्रीलंका एरिया मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये घालून त्यास निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा धारदार चाकूने मारून मैताची ओळख पडू नये म्हणून प्रेताची मुंडके टाकून दोन्ही प्रेताचे भाग निर्जनस्थळी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सगळी तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला. आरोपी फैज सुलतान मालिम यापूर्वी हत्या गुन्हा दाखल करण्यात आला. मुंडा 302 प्रमाणे गुन्हे पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात मृत्यू दाखल होता. त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल API गोसावी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की सदर माहिती समजू आहे जी बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे. त्या अनुषंगानं युनिट 4चे पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला. त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं. फैज सुलतान मालिम आणि अल्बान सुलतान मालिम हे दोघे राहणारे शीळ डायगरच्या हद्दीमधले आहेत. या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये निष्पन्न झालं की या दोन्ही आरोपींनी मैताचा खून केलेला आहे. त्या अनुषंगानं काल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड 20 तारखेपर्यंत आहे. कारण काय होतं महाराज? मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणामधून त्यांनी खून केला. नाही, वाद त्यांचा किरकोळ झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालिम याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर एक मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. आरोपी हे भंडारलीला राहतात. म्हाडाच्या कॉलनी आहे. जवळजवळ तिथं म्हाडाच्या बऱ्याच कॉलनी आहे. सदर आरोपी भाड्याने राहतात. हे शीळ डायगर पोलीस स्टेशनला कुठे माहिती आहे का? LOC आहे का? ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचं निष्पन्न केलं. किरकोळ कारण काय? कारण की त्यांचा काय शिवीगाळ वाद झाला होता त्या दोघांचा. दोन्ही मयत आणि आरोपी हे दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बॅकग्राऊंड काय आहे? मित्रच होते का तिघं पण? दोघांना केस होते ह्याच्यावर पण होती का केस? मयतावर सुद्धा मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि आरोपींवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि मारामारीचा गुन्हा दाखल आहे. ते दोघंही मयत आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सर, कशा प्रकारे हा खून केला? कसं त्या आरोपीने मयताची लावण्याचा प्रयत्न केला? प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होते की धारदार हत्यार किंवा तीक्ष्ण हत्याराने त्याचा जे मुंडका आहे किंवा ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं आहे आणि शरीरावर इतर ठिकाणी सोबत त्यानं वार सोडून त्याचं खून केला. त्याला अकस्मात होतं त्यावेळी कुजलेल्या औषध मिळाली होती. आणि या तपासामध्ये अजून त्यापुढे आपण निष्पन्न करू. पोलिसांना तर व्हिडिओ मिळाला का? ते हत्या करताना त्यांनी व्हिडिओ पण काढला होता. तो व्हिडिओ मिळाला. तो तपासाचा भाग आहे. तो नंतर आपण तपासात मिळून येऊ.
इतर दोन काही आरोपी असले या 2 आरोपींना काही इतर लोकांनी किंवा इतर त्यांच्या सहकारी आरोपींनी मदत केल्याचं निष्पन्न होत आहे प्राथमिक चौकशीमध्ये. त्याबद्दल आम्ही अधिक पुरावा जमा करून आम्ही पुढील कारवाई करू. इनका व्यवसाय क्या होता? चोर आहे. भाव आहे. व्यवसाय क्या होता इनका? हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत, मजुरी करत. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।